नमस्कार. आत्ता सध्या ऑक्टोबर हीटला सुरुवात होते. ऑक्टोबर हीट म्हणजे काय, तर पावसाळ्यातला जो थोडा गारवा पाऊस असं वातावरण असतं ते जाऊन आणि हिवाळ्यातली थंडी हिवाळ्यातला गारवा हे सुरू होण्यापूर्वी मधला काही काळ अचानक वातावरणातली उष्णता वाढते, अचानक ऊन वाढतं, अचानक खूप घाम यायला लागतो. ज्यांना काही उष्णतेचे त्रास असतात म्हणजे नाकातून रक्त येणं, मूळव्याधीचा त्रास होणं किंवा त्वचेचे जर काही त्रास असतील तर ते वाढायला लागतात. असा असलेला जो सगळा काळ असतो तो म्हणजे ऑक्टोबर हीट किंवा शरद ऋतूचा काळ. हा काळ साधारण सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान असतो. हा खऱ्या अर्थाने एक ट्रान्झिशनचा काळ असतो. म्हणजे पावसाळ्यामध्ये आपली भूक खूप कमी असते, पचनशक्ती नॅचरली कमी असते, तसंच आपल्या शरीराची स्ट्रेंथ किंवा शरीराचं बल हे सुद्धा कमी असतं. याच्या उलट हिवाळ्यामध्ये भूक पचनशक्ती या गोष्टी उत्तम असतात, त्याबरोबरच शरीराचं बल सुद्धा उत्तम असतं. तर हे सगळ्यात कमी बल आणि कमी पचनशक्ती असलेल्या काळाकडून जास्त स्ट्रेंथ आणि जास्त पचनशक्ती चांगली पचनशक्ती असलेल्या काळापर्यंत जाण्याचं जे मधलं प्रवासातला हा एक ट्रान्झिशनचा टप्पा असतो तो म्हणजे शरद ऋतू किंवा ऑक्टोबर हीट. या काळामध्ये आपण आपल्या आरोग्याची काय काळजी घ्यायची आणि स्पेशली ज्यांना पित्ताचे किंवा स्किनचे त्रास असतील त्यांनी काय काळजी घ्यायची ते या व्हिडिओमध्ये बघूया. या काळामध्ये पित्त हे नॅचरली वाढत असतं. नॅचरली याचा अर्थ तुम्ही खास काही पित्त वाढवणारे खूप स्पायसी, आंबट, तळलेले, तेलकट, तिखट असे पदार्थ खाल्ले नाहीत तरी सुद्धा या काळाच्या, या सीझनच्या, या ऋतूच्या प्रभावामुळे नॅचरली आपोआप पित्त हे वाढत असतं. त्यामुळे याच्याशी जर आपल्याला उत्तम प्रकारे सामना करायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे हा भुकेच्या पचनशक्तीच्या ट्रान्झिशन फेज मधला एक महत्वाचा टप्पा असतो. त्यामुळे याच्यात भूक ही हळूहळू वाढत असते. जे पावसाळ्यामध्ये आपल्याला खाल्लेलं नीट पचत नाही, कधी कधी भूकच लागत नाही, तिथपासून उत्तम भूक लागण्यापर्यंतच्या प्रवासातला हा मधला टप्पा असतो. त्याच्यामुळे आपल्याला खूप भूक वाटली तरी अचानक आपल्याला पचनशक्तीवर खूप भार घालून चालत नाही. त्याच्यामुळे जेवढी भूक असेल तेवढं आणि जेव्हा भूक असेल तेव्हा असं थोडं थोडं खावं. आता खाण्यामध्ये काय काय समाविष्ट असावं, तर गोडाचे पदार्थ आणि कडू रसाचे म्हणजे कारल्यासारखे पदार्थ हे पित्त कमी करणारे असतात. त्याच्यामुळे यांचा समावेश आपल्या जेवणामध्ये जरूर असावा. या काळामध्ये शरदाच्या काळामध्येच नवरात्र येतं, नवरात्रातले उपास येतात, पितृपक्ष असतो, त्याच्यातले काही काही श्राद्धाच्या निमित्ताने होणारं भरगच्च जेवण असतं. हे सगळं करताना आपल्या पचनशक्तीवर आपण किती ताण देतोय याचा विचार नक्की करावा. नवरात्रातले उपवास करणार असाल तर त्याच्यातही फार अपथ्यकर, पोटाला जड पडणारे, पचायला जड पडणारे असे पदार्थ टाळायला हवेत. किंवा अगदीच काही पर्याय नसेल तर 9 दिवसातला एखाद दुसरा दिवस असे पदार्थ खाल्ले आणि बाकीचे दिवस थोडेसे पचायला हलके असणारे पदार्थ खाल्ले. म्हणजे उदाहरणार्थ साळीच्या लाह्या असतील, राजगिऱ्याच्या लाह्या असतील, अशा गोष्टी उपवासाच्या दिवशी खाल्ल्यात तर त्या नक्की चांगल्या असतात. याबरोबरच या ऋतूमध्ये, शरद ऋतूमध्ये किंवा सप्टेंबर ऑक्टोबर या काळात वाढलेल्या हीटमध्ये काय टाळायला हवं, तर खूप स्पायसी पदार्थ, खूप मसालेदार पदार्थ हे टाळायला हवेत. फर्मेंट केलेले पदार्थ म्हणजे जे आपण आंबवून मग तयार करतो, इडलीसारखे पदार्थ, ढोकळ्यासारखे पदार्थ ज्याच्यावर फर्मेंटेशन प्रोसेस झालेली असते, असे पदार्थ सुद्धा या काळात टाळायला हवेत. अल्कोहोल कन्झम्पशन होत असेल तर ते सुद्धा या काळामध्ये अधिक त्रासदायक ठरू शकतं. त्याच्यामुळे ते शरद ऋतूमध्ये, या काळामध्ये नक्की टाळायला हवं. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आपल्याला तुलनेने कमी तहान लागत असते, पण या मधल्या पिरियडमध्ये थोडी तहान जास्त लागते. उष्णता वाढलेली असते त्यामुळे सारखं पाणी प्यावंसं वाटतं. या काळात जेवढी तहान असेल तेवढं पाणी तर नक्कीच प्यायला हवं. तहान मारायची असं अजिबात करू नये. परंतु हे पाणी पिताना ते काहीतरी छानपैकी सुवासित केलेलं म्हणजे चंदन किंवा वाळा किंवा मोगरा घालून छान त्याला फ्लेवर्ड केलेलं असं पाणी असेल तर आपली तहान चांगली भागते.
स्पेशली काही जर तळकट खाल्लं गेलं असेल आणि त्याच्यानंतर सारखं पाणी प्यावं अशी इच्छा होत असेल आणि पाणी पिऊनही समाधान होत नसेल, तर त्यावेळी हे असं सुवासित केलेलं फ्लेवर्ड पाणी प्यायलं तर तहान भागते आणि बरं वाटतं. याबरोबरच वेगवेगळ्या प्रकारची सरबत, जसं की आवळ्याचं सरबत, डाळिंबाचं सरबत, वाळ्याचं सरबत, गुलाबाचं सरबत, या गोष्टी घेतल्या तरी सुद्धा चालतील. आत्ता जे मी डाळिंब आणि आवळा म्हटलं ते या ऋतूमध्ये हळूहळू फ्रेश मिळायला आवळा सुरुवात पण होते आणि ते आत्ता या ऋतूमध्ये घेतलेलं खूप पथ्यकर असतं. त्याच्यामुळे जर मिळत असेल तर फ्रेश ताजा आवळा किंवा मोरावळा किंवा आवळ्याचा किस यापैकी काहीतरी आपल्या रोजच्या रुटीनमध्ये नक्की असायला हवं. डाळिंब तर मिळतच असतं, त्याच्यामुळे डाळिंबाचा रस, डाळिंबाचं सरबत किंवा नुसते डाळिंबाचे दाणे खाल्ले तरी सुद्धा पित्त कमी होण्यासाठी मदत होते. मगाशी म्हटल्याप्रमाणे शरीराची शक्ती ही पावसाळ्यात सगळ्यात कमी आणि हिवाळ्यात सगळ्यात जास्त असते. शक्यतो उन्हाळ्यात पावसाळ्यात व्यायाम फारसा करू नये किंवा आपण व्यायाम करत असू तर तो कमी प्रमाणात करावा, कारण तेवढी शरीराची सहनशक्ती नसते. तिथपासून आत्तापासून आपण हिवाळ्यात जो उत्तम व्यायाम करण्याचा सुद्धा ऋतू आहे त्या काळासाठी प्रिपेअर होत आहोत. तर या काळासाठी म्हणून हळूहळू व्यायाम वाढवायला सुरुवात करावी. म्हणजे जर आपण आता 20 मिनिटं व्यायाम करत असू तर ते हळूहळू 25 मिनिट, 30 मिनिट, 35 मिनिट असं टप्प्याटप्प्याने वाढवत जावं. व्यायाम प्रकारांमध्ये सुद्धा जिम असेल, योगासनं, सूर्यनमस्कार याची काठिण्य पातळी हळूहळू वाढत न्यावी. बेसिकली काय आहे की व्यायाम म्हणजे शरीराला थोडेसे कष्ट पडतील अशा हालचाली करणं, आणि आपण एकच प्रकारचा व्यायाम प्रकार खूप काळ करत असू तर शरीराला त्याची सवय होते. त्याच्यामुळे त्याच्यात थोडासा बदल करून थोडी काठिण्य पातळी वाढवत नेणं, अर्थात शरीराला थोडेसे कष्ट पडत राहतील व्यायाम करत असताना, अशी तजवीज करणं हे आवश्यक असतं. असं करत करत वाढवत नेलेला व्यायाम हा हिवाळ्यामध्ये जर भरपूर व्यायाम करण्याचा प्लॅन असेल तर नक्कीच उपयुक्त ठरतो. ज्यांना स्किन डिसीजेसचा त्रास होतो किंवा पित्ताचा त्रास वारंवार होतो किंवा पिंपल्स होतात, त्यांनी या काळामध्ये तुमच्या वैद्यांच्या सल्ल्याने वमन किंवा विरेचन किंवा रक्तमोक्षण या गोष्टी नक्की करून घ्याव्यात. त्याच्यासाठी मेडिकेटेड तूप घेणं आणि नंतर या डिटॉक्स प्रोसिजर्स करणं अशी पद्धत असते. ती तुमचे वैद्य तुम्हाला नक्की समजावून सांगतील. या व्यतिरिक्त सुद्धा ज्यांना तब्येतीचे काही त्रास नाही परंतु हेल्थ मेंटेनन्ससाठी डिटॉक्सिफिकेशन किंवा पंचकर्म उपचार करून घ्यायचे आहेत, त्यांनी सुद्धा या काळामध्ये विरेचन किंवा रक्तमोक्षण जे तुमच्या तब्येतीनुसार, प्रकृतीनुसार योग्य असेल ते उपचार वैद्यकीय सल्ल्याने नक्की करून घ्यावेत. धन्यवाद.